जयति सिन्धूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासनां या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृते देव्यै सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापा मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ॐ नमो श्रीरामचन्द्राय भवतापविमोचनाय परब्रह्मरूपाय च भास्करात्मजाय नमो नमः। श्रीगणेशाय नमः। श्रीदाशरथे रामचन्द्रा अनाथनाथा करुणासमुद्रा कृपासमुद्रा नाममुद्रा अक्षयी नरेंद्रामजदेयी हेची मागणे पुढपुढतो पुढती उचित दीजे रघुपती अंती राहू दे स्फूर्ती भावना चित्ती असो दे श्रोतिया श्रवण कीजे सावधान मल महात्म्य परम पावन ऐकत जे ऐकता कलिमल दहन तात्काळ जाण होतसे श्री लक्ष्मी नारायण संवाद तोची तुम्हा ते करवू विशद आता होऊन या सावध श्लोकावबोध परिसावा श्रीरुवाच मलिल मुलुचे ऋषिकेश पुराण पुरुषोत्तम पंचपर्वकृतं नृणां किं फलं स्याद्वदाच्युत लक्ष्मीवदेहो जगन्नायका विज्ञापना एक ऐका पंचपर्वाचा भावनिका कृपा करुणी सांगावा 5 वर्षे ती कवण काय तयाचे महिमान आचरलिया कवण पुण्य पूर्वी कवण आचरले हे समग्र मज कीजे श्रवण जे ऐकता सुख संपन्न मग बोलो आदरिले जाण स्वये नारायण स्वामी राजा मग वदे देवादिदेवो 5 वर्षांचा अभिप्रावो वैधृती व्यतिपात पहा केला निर्णयो शास्त्राने पौर्णिमा अमावस्या पाही द्वादशी उत्तम पर्वतेही ऐसी पंचवर्षे पाही ऐके नवाई आरती हे पंचवर्ष कुठली सांगितले तर हे योग आहेत वैधृती योग व्यतिपात योग त्यानंतर पौर्णिमा अमावस्या आणि द्वादशी हे उत्तम पर्व आहेत कळलं का हे 5 वर्ष त्यांनी असे सांगितलेले आहे व्यतिपाते जो धर्म घडे तेणे धर्मराज उभवी हुडे विधृती दान जरी घडे तरी जोडे महापुण्य व्यतिपात योगावरती जर धर्मकर्म घडलं तर धर्मराज जो आहे तर तो काय करतो आपल्याला कृपा करतो तो विधृती योगावरती जर दान केलं तर त्यांना महापुण्य जोडलं जातं पौर्णिमे करिता दान तेणे संतोषे चतुरानन अमावस्या पितृगण संतुष्टमान पय होती पौर्णिमेला जर दान केलं तर चतुरानन जो आहे ब्रह्मा तो काय करतो संतोष पावतो असं सांगितले आणि अमावस्येला जर केलं तर पितृगण आपले जे असतात ते संतुष्ट होतात द्वादशी परमस्थिती परम पावन दिवस तेणे संतोषे रमा विलास असो होम स्नानदानास संतोषे कमळालय द्वादशीला जर आपण दान धर्म किंवा धर्मकार्य केलं तर त्याच्यामुळं कोण रमाविलास म्हणजे प्रत्यक्ष महाविष्णू जो आहे तो प्रसन्न होतो असं सांगितलं ऐसे तीर्थी पर्वणी जे करीती होम हवनी
तया तुष्टमान चक्रपाणी यमजाचणी चुकवीत. अशा पर्वाला जर कोणी होम हवन वगैरे केलं तर त्याच्यामुळे काय हा महाविष्णू आहे तो तुष्ट होतो आणि याच्यामुळे यमाची जाचणीतनं आपण मुक्त होतो. वैधृती व्यतिपात पर्वणी देवा दुर्लभ पितृतर्पणी धन्य धन्यतया लागुनी न्यून सदनी पडोनेदी. वैधृतीला जर व्यतिपात योग वैधृती पर्वणी याला जर आपण हे केलं पितृतर्पण वगैरे केलं तर तुम्हाला धनधान्याची काही कमतरता तुमच्या घरामध्ये पडत नाही. या वैधृतीचे अक्षयी पुण्य दिवसे दिवस वर्धमान जेवी गौतमी पया लागून दिवसे दिवस वृद्धी करे. वैधृती या योगावरती जर पर्वणीवरती आपण जर पुण्यकर्म केलं तर ते अक्षय पुण्य आपल्याला लाभतं आणि दिवसेदिवस ते काय होतं वर्धमान होत राहतं. म्हणजे जसं पूर्वीच्या काळामध्ये सावकार व्याजाने द्यायचे ते त्यांचं चक्रवाढ पद्धतीनं असायचं. तसं यावेळेला जर पुण्य केलं तर हे दिवसेदिवस काय होतं ते वर्धमान होतं वाढत राहतं ते. यथेच भक्ष मिळता तये ते मग ते वृद्धी करे पयाते तैसे दान धर्म करिता वैधृती ते होय पुण्य ते वृद्धिंगत प्रतिमासाची ठाई. वैधृती येतसे पायी परी विशेष महिमा राही पातलिया मलमास. प्रत्येक महिन्यामध्ये हा वैधृती योग असतोच असतो, परंतु याहीपेक्षा विशेष म्हणजे काय ज्यावेळेला मलमास येतो त्याच्यामधला जो वैधृती योग आहे त्याला महापुण्याचे हे आहे. याच वैधृतीवरी दान नेमे करी प्रल्हाद आपण दैत्यकुळी उपजोन मज लागून वश्य केले. याच वैधृती योगावरती तो काय करायचा प्रल्हाद जो होता तो दान करायचा. त्यानं संपूर्ण दैत्यकुळ त्यानं काय केलं उपजलं त्याच्यामुळे त्याचा कुळाचा उद्धार झाला. नेमपूर्वक करिता दान राज्य प्राप्त झाले तया लागून ऐसे वैधृतीचे महिमान विशेषाहून विशेष. वैधृती योगावरती दान धर्म या कर्म केल्यामुळं त्याला राज्यपद प्राप्त झालेलं आहे. याची पुण्याचरणे करुण इंद्रपद वासवा ते जाण लक्ष्मी नष्ट झाली पूर्ण ते लादली संपूर्ण व्रतदाने. इंद्राला सुद्धा काय झालं इंद्रपद मिळालं याच व्रताच्या प्रभावामुळं. लक्ष्मी त्याच्यापासून नष्ट झाली लक्ष्मी त्याला प्राप्त झालेली. पूर्वी मांधाता राजा सूर्यवंशी परम धार्मिक पुण्यराशी इंद्रप्रद प्राप्त झाले तयासी ते वासवासी पदच्युत. मांधाता म्हणून राजा होता त्यानं सुद्धा वैधृती योगावरती पुण्यकर्म केलं धार्मिक कार्य केली. त्या धार्मिक कार्यामुळे त्याच्या पुण्यराशी खूप मोठ्या झाल्या आणि त्याला इंद्रपद प्राप्त झालं. त्यावेळी इंद्र पदच्युत झाला आणि याला राज्य मिळालं. ते काळे स्वये नारद येऊन नारद इंद्रा ते उपदेशीला व्रतावबोध वैधृती महिमा अगाध केला बोध इंद्रा ते. त्यावेळी नारदाने इंद्राला सांगितलं की वैधृतीचा महिमा खूप मोठा आहे ते व्रत तू आचरण कर. तोची नेम धरून जीवेशी सहस्र नयन आचरे भावेसी म्हणून प्राप्त झाला स्वपदासी निज आसनासी आपुलिया. इंद्राने ते व्रत केलं आणि त्याच्यामुळे काय झालं त्याला त्याचं राज्यपद परत प्राप्त झालं. म्हणून वैधृती महिमान मज न वर्णवेची हो जाण कथिता झाला पंचमदन चतुरानन तोही पय. याचा ऐके दान महिमा कवणे परियाचरावे नेमा तेही सांगतो अनुक्रमा शास्त्राधारे बोलिलासे. शास्त्राप्रमाणे याचा दान महिमा कसं आहे तेही सांगतो आणि आचरण कसं करायचं. वैधृतीसे केलिया दान समग्र देवता संतुष्ट मान घृतासहित पायसान्न की जे अर्पण ब्राह्मणा ते. पायसान्न जे आहे मिष्टान्न ते घृतासहित म्हणजे तुपासहित असं त्या ब्राह्मणाला अर्पण करावं असं सांगितलं आहे. त्यामुळे समस्त देवता जे आहेत त्या संतुष्ट होतात. अथवा शक्ती असली या जाण यथा सांग की जे संतार्पण किंवा तिळपात्र घृतेशी जाण दीजे दान ब्राह्मणा ते. शक्ती जर आपल्याकडे असेल तर संतार्पण करावं म्हणजे संत लोक जे आहेत
जे आचरण त्यांचं शुद्ध आहे अशा लोकांना काय करावं, तुम्ही बोलून त्यांना आपण पूजापाध्य करून त्यांना मिष्टान्न द्यावं, किंवा मग तीळपात्र देऊन तीळ तूप असं दान देऊन ब्राह्मणाने ते द्यावं. तीळ मिश्रित लाडू पाही षोडश असावे तेही, कर्दळी फळे अर्पिजे बरवी नेमयुक्त षोडश. तिळाचे मिश्रित जे लाडू असतात ते षोडश म्हणजे 16 लाडू कर्दळीचे फळ जे आहे त्याच्याबरोबर ते अर्पण करावं असं सांगितलेलं आहे. ते सुद्धा षोडश म्हणजे 16 वेळा करावं. खरजुरी फळे षोडश असावी. खरजुरी फळे म्हणजे खारका, ते पण 16 असावीत. किंवा पुगी फळे गणावी. पुगी फळे म्हणजे सुपाऱ्या. भूसुरा ते अर्पावी बरवी पूजा विधान करुणी. हे ब्राह्मणानं पूजा विधान करून अर्पण करावे सांगितले. परी वैधव्य दुःख नसे देही, वंध्या सुपुत्र लाधे पाही. सदा आरोग्यता तेही राही, व्याध्या नाही तिळ मात्र. असं केल्यानंतर वैधव्य कधी प्राप्त होत नाही. वंध्यांना असतात त्यांना सुपुत्र लाभतात, चांगल्या आचरणाचे पुत्र त्यांना लाभ होतो. सदा आरोग्य त्यांना उत्तम राहतं आणि व्याधी कुठल्याही तिळमात्र राहत नाही असं सांगितलेलं आहे. वैधृतो दुःख साकल्य वर्जितो सौभवे सदा, पूगं पत्रं षोडशकं योदध्याद्यौधृतो नर. या परी वैधृतीचे महिमान संकलित मार्गे केले कथन. आता ऐका हो सावधान, व्यतिपात दान महिमा तो. आता व्यतिपात योगावरती जर दान केलं तर त्याचा महिमा काय तो ऐका. पूर्वी वराह पुराणाच्या ठाई, व्यतिपात कथासे पाही. प्रस्तुत संकलित मार्गे सर्वही सावध ऐकिजे भावार्थ. वराह पुराणामध्ये ते व्यतिपाताची कथा दिलेली आहे. धर्माधर्म याचा विस्तार सांगितलासे बहुत प्रकार. समग्र कथा लागेल जर तरी होईल प्रसर ग्रंथाते. म्हणून ध्वनितार्थ वाणी परीस हो श्रोतियान संशय नाणी जे म्हणी श्लोकाधारे वाणी वदतसे. सर्वदानाधिकं पुण्यं व्यतिपात प्रभावतः. प्रतिमासं विवर्धेत संख्यातेभ्यः शताधिका. कुरुक्षेत्रादि धर्म नृपती, वनांतरी असता संकटवर्ती. तयाने हे व्रत आचरता पुढती, देशाधिपती पातलासे. कुरुक्षेत्रावरती असताना धर्मनृपती म्हणजे कोण? धर्मराज. तो वनामध्ये फिरत होता, संकट त्याच्यावरती खूप येत होती. त्यावेळी त्यानं हे व्रत आचरलं, त्यामुळे तो काय झाला? देशाधिपती म्हणजे सम्राट झाला. चंद्र सूर्याते समान योग प्राप्त होता यथा सांग. येथे व्यतिपात जन्म प्रसंग झाला निसंग अवधारा. सूर्यचंद्र ज्यावेळी समान योग येतात त्यावेळी हा योग काय होतो? प्राप्त होत असतो. म्हणून याचा विशेष महिमा वदोन गेला चतुर्मुख ब्रह्मा. न भूतो न भविष्यती सीमा या पुण्य प्रभावाते. ब्रह्मण याचा विशेष महिमा जो आहे तो वर्णन केलेला आहे. कुरुक्षेत्राची ठाई कनकदान ग्रहण समयी. कनक म्हणजे सुवर्णदान. ग्रहणाच्या समयी सुवर्णदान कुरुक्षेत्राच्या ठाई जर केलं. सूर्यपर्वणी दिदले पाही, तरी समता नाही व्यतिपाता. तरी सुद्धा व्यतिपाताबरोबर त्याची समानता होत नाही. चक्रतीर्थ अथवा काशी स्नाने मुक्ती प्राणी यासी. तेही साम्यता नाही यासी व्यतिपात दानासी निर्धारे. चक्रतीर्थ जे काशी आहे किंवा काशीमध्ये जर स्नान केलं तर प्राण्यांना मुक्ती मिळते असं सांगितलं आहे. पण त्याची सुद्धा या व्यतिपाताच्या दानाबरोबर तुलना होऊ शकत नाही. एवढं महान दान आहे. भाद्रपद अमावस्यासी जरी स्नान घडे गंगेसी. अथवा सोमवतीसी परी समता यासी नसेची. भाद्रपद अमावस्याला जरी गंगा स्नान झालं किंवा सोमवती अमावस्याला जर स्नान झालं तरी सुद्धा याच्याबरोबर त्याची पुण्याची गणना होत नाही. अथवा सूर्यग्रहण लक्षुण केले जरी जपानुष्ठान. परी व्यतिपाता ऐसे पुण्य तुझे आण नसेना.
सूर्यग्रहणच्या वेळेला जरी आपण जपानुष्ठान केलं तरीसुद्धा व्यतिपाता एवढं पुण्य त्याला नसतं. धान्यं दत्तं व्यतिपाते हिरण्यं वा द्विजे रवो अनंतफलदं सर्वं अग्निहोत्रफलं तथा व्यतिपाता अर्पितां धान्य अनंतफळ लाभे पुण्य तया हि वरी अग्निहोत्री पूर्ण देजे विधीने तया ते. व्यतिपाताच्या दिवशी जर धान्य अर्पण केलं तर त्याचं अनंत फळ प्राप्त होतं. आणि याच्याबरोबर काय तर तुम्ही अग्निहोत्री जर केलं आणि विधीनं जर दान केलं तर ते फार मोठं पुण्यार्थ होतं. प्रति मासे व्यतिपात परम अग्निहोत्राते अर्पावे अन्न किंवा किंचित अर्पण सुवर्ण तेणे जगजीवन संतुष्टय. प्रत्येक मासाला व्यतिपात जो असतो तो परम पुण्यवान पर्वणी असते. अग्निहोत्रा ते अर्पण अन्न, त्यानं अग्निहोत्र आपण करतो त्यात काय करावं, अन्न अर्पण करावं आपण, किंवा सुवर्णसुद्धा किंचित अर्पण केलं तर त्याच्यामुळं जगजीवन संतुष्ट म्हणजे काय, हा विष्णू संतुष्ट पावतो. प्रातःकाळी करुण स्नान सारुणी देवतार्चन मग ब्रह्मयज्ञादी सारुण ब्राह्मणा ते पाचारीचे. हे कसं करायचं त्यांनी सांगितले की सकाळी लवकर उठून स्नान करावं, देवतार्चन करावं, मग ब्रह्मयज्ञ वगैरे करून नंतर मग ब्राह्मणांना बोलवावं. उपरी नारिकेळ त्रयोदश, नारिकेळ म्हणजे नारळ, त्रयोदश म्हणजे 13 नारळ, अथवा कर्दळी फळ विशेष. खरजुरी फळे त्रयोदश अर्पावी ब्राह्मणास आदरे. कर्दळी म्हणजे केळीचं, नारिकेळ त्रयोदश म्हणजे 13 नारळ, किंवा कर्दळीची फळ म्हणजे केळं किंवा खरजुरी फळ म्हणजे खजूर त्रयोदश, असे 13 प्रमाणे काय करावे, ब्राह्मणास आदरानं अर्पण करावे. जे जे फळ जये काळी निर्माण होते ऋतुकाळी तेची अर्पिका वनमाळी भाव बळे आदरेसी. जे जे त्या ऋतूमध्ये मिळत फळ असतं ते काय करायचं, वनमाळीला म्हणजे विष्णूला अर्पण करून ते ब्राह्मणांना द्यावं. ऐसे सत्पात्री करिता दान होय पुण्य ते वर्धमान पापे जाता ती भस्मोन जेवी तृण आणि संगे अग्निसंगे. जसं तृण म्हणजे गवत जर अग्नीबरोबर मिळालं तर ते नष्ट पावतं, तशी पापसुद्धा काय होतात त्याच्यामुळे भस्मसात होत जातात. जालिया अनंत पापराशी असलिया पंचमहादोषी तरी तात्काळ नाशी आचरता व्रत ऐसिया. अल्पवेचा महापुण्य संकलित मार्गे केले कथन नारी अथवा पुरुष जाण लाभ समान वयता ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र सर्वी आचरावे निर्धार जया ते न घडे साचार धरी नरक अघोर चुकेना. परी पाहिजे आगळा भावार्थ जयाने जोडे परमार्थ भावे वीन श्री अनंत नातुडे निश्चित जाणपा. भाव जर मनामध्ये नसेल तर त्याला श्री विष्णू जो आहे तो काय त्याच्यावरती कृपा करणार नाही आहे. त्यामुळे परमभावानं हे केलं पाहिजे. किंचित भाव होता न्यून तरी दुरावे शेष नयन या लागी निरहंकार होण की जे दान भावार्थे. थोडा जरी आपल्या मनामध्ये न्यूनता आली भावामध्ये तरीसुद्धा जो शयन म्हणजे शेषावरती शयन करणारा जो महाविष्णू आहे तो आपल्यापासून दुरावतो असं सांगितलेलं आहे. म्हणून अहंकार न घेता भावानं दान केलं पाहिजे. अहंकार न सा हे भगवंताला अहंकार मुळीच मान्य नाही आहे. तया तेही स्वये अहंकार होता शिर गळाले तत्वता हयग्रीव तो झालासे. भगवंताला अहंकार मुळीच मान्य नाही आहे. त्याला सुद्धा एकदा अहंकार झाला होता, त्यावेळी त्याचं शिर गळालं आणि हयग्रीव त्याला वृत्तीनं धारण केलं. तेथे इतर जनाची काय वार्ता केवी सामावे हे कथा या लागी अभिमान सर्वता नाणीजे व्रथा मानसी. इतर जर प्रत्यक्ष महाविष्णूची अशी अवस्था असेल तर सामान्य जनाची काय असतात. मी करता ऐशिया वचनासी धरिता दुरावे ऋषिकेशी
आचरल जे पुण्यराशी ते तव नाशी क्षणार्धे. मी करताय असं जर समजून आपण जर केलं तर ते सगळं काय होतं, नाश पावतं, त्याचं पुण्यार्थ त्याला मिळत नाही आहे. म्हणून करता आपण नाही आहे असं समजून ते कर्म केलं पाहिजे असं तुम्ही सांगितलं. दासबोधामध्ये रामदास स्वामींनी ते सांगितले, करता मी म्हणूशी तरी दुःख पावीशी, करता राम म्हणूशी तरी सुख पावीशी. आणि असे एक कारण तेही ऐका नावेक, जे व्रत आचरावे देख मध्यंतरी न सोडावे. कुठलंही व्रत आपण जर केलं तर ते मध्ये आधी सोडून द्यायचं नाही, ते शेवटपर्यंत केलं पाहिजे असा संकल्प केला पाहिजे. कारण संकल्पाला सिद्धी असते. संकल्प अर्धवट सोडला तर त्याला सिद्धी प्राप्त होत नाही. कैसेही पडो दे काळ वेळ परी न सोडावे व्रत आढळ, मध्येची सोडिता निर्फळ होय तात्काळ सर्वही. कसलीही वेळ येऊ दे, किती अरिष्ट येऊ दे तुमच्यावरती, परंतु जे व्रत घेतलेलं आहे तो काय संकल्प कधी सोडायचा नाही, तो आढळपणे चालू ठेवायचा, म्हणजे त्याचं संपूर्ण फळ तुम्हाला प्राप्त होत असतं. संसार सुफळ भावा वाटे जया जीवा भावा, तयाने व्रत नेम करावा हेर अभावा चाळ नाही. ज्याला वाटते की आपला संसार सुफळ व्हावा त्यानं हा जीवाभावानं व्रत केलं पाहिजे, नित्यनेम केलं पाहिजे. दुर्लभ नरदेह पाही शेवटी नासोनिया जाई, याचे सार्थक करावे काही ऐसा न येई मागता. हा जो दुर्लभ नरदेह प्राप्त झालेला आहे याचं सार्थक प्रत्येकानं केलं पाहिजे. कृपाळो तो जगदीश्वर तयाने कथिलासे दान प्रकार, अल्पवेचे लाभ थोर करा व्यापार भावार्थे. उदरा लागी अन्यत्र व्यापार करिता ती नारी अथवा नर, परिहातव धर्म व्यापार विरळा नर आचरे. व्यापार हा जो आहे हा काय, हा भक्तीचा व्यापार आहे. बाकीचे नर किंवा नारी जे आहेत ते व्यापार करतात, धान्याचा व्यापार किंवा कुठल्या वस्तूचा व्यापार, तो वेगळा आहे. पण हा जो व्यापार आहे हा त्यांनी सांगितला हा वेगळा व्यापार आहे, तो भक्तीचा व्यापार आहे. त्या भक्तीमुळे त्या परमेश्वराला तुम्हाला येता येतं. जया ते पुण्यपूर्वीचा संचय तयाचेची उकले हृदय, पुण्यमार्ग तोची जाय हे राक्षय पुण्यासी. ज्यांचा पूर्वजन्मीचा पुण्याचा संचय आहे, सुकृत आहे त्यांच्याबरोबर, त्यांच्याच हृदयामध्ये प्रकाश पडतो आणि ते असे मार्ग अनुसरतात. बाकी जे आहे ते काय करतात, आहे ते पुण्य सगळं संपून टाकतात. जया ते वाटेल मनी ऐसे की पुण्यमार्गे सौख्य दिसे, तयाने व्रत की जे सायासे इतरा नसे तो मार्ग. ज्याला वाटतं की मनामध्ये की पुण्यमार्ग केल्यानंतर सौख्य प्राप्त होतं त्यानं हा मार्ग करावा, इतरांसाठी हा मार्ग नाही. या उभय मार्गी जे मानेल तेची की जे हो प्रांजळ, लक्ष्मी प्रती घननीळ सांगे सकळ विस्तारे. स्वस्ती श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणींचे संमत, मनोहर सूत विरचित एकादशो अध्याय गोरहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. भगवान श्री रामचंद्र स्वामी महाराज चरणार्पणमस्तु. शुभं भवन्तु शुभं भवन्तु शुभं भवन्तु.